वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आलेत। राज्य महिला आयोगाचे पुणे पोलिसांना आदेश तर राहत्या घरी गळफास घेत वैष्णवीनं आत्महत्या केली होती आणि याच घटनेमुळे आता संताप व्यक्त होताना दिसतोय। आपण पाहतोय वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आलेत। राज्य महिला आयोगाचे पुणे पोलिसांना आदेश तर राहत्या घरी गळफास घेत वैष्णवीनं आत्महत्या केली होती। त्याचबरोबर वैष्णवीचं बाळ सध्या तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्द आहे। कसपटे कुटुंबियांनी बाळाचा ताबा घेतलाय तर बाळाला शोधण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते। त्यानंतर लगेचच सूत्र हल्ली अखेर 7 दिवसानंतर बाळाचा आजी आजोबांकडे ताबा देण्यात आलेला आहे। वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर आता तिच्या 9 महिन्यांच्या बाळाला घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते। बाळाचा ताबा कसपटे कुटुंबियांना भेटत नव्हता, पण आता अखेर त्या बाळाचा ताबा कसपटे कुटुंबियांना मिळालेला आहे। बाळ कसपटेंकडे सोपवण्यात आलेला आहे। आता याच मृत्यू प्रकरणी वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणी कारवाईला वेग आल्याचं पाहायला मिळतंय, कारण आता चौकशीचे आदेश देण्यात आलेत। राज्य महिला आयोगाचे पुणे पोलिसांना आदेश तर राहत्या घरी गळफास घेत वैष्णवीनं आत्महत्या केली होती आणि त्यानंतर आता संपूर्ण राज्यभर याच प्रकरणाची चर्चा आहे। संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळते। तिनं हुंड्यासाठी मुलींची जी काही आपण बघितलं तर आत्महत्येसाठी तिला प्रवृत्त केलं गेलं। आता आईने त्यांच्या सांगितलं की आम्ही तिला फोडासारखं जपलं, तिला कधी हात लावला नाही आणि तिच्या अंगावर मात्र आता जे काही व्रण त्यांनी बघितले तो प्रचंड संताप येतोय। एवढ्या क्रूर पद्धतीचे लोक कसे असू शकतात? आणि आज हुंड्याचा कायदा इतक्या वर्षांपासून महाराष्ट्रात आहे आणि हुंडाबळीच्या केस कमी नाही होत आहेत तर त्या वाढत आहेत। आणि हे अगदी आपण बघितलं की आधी जमिनीसाठी लुटणारे मुळशी पॅटर्न आपण बघितला आहे, आता मुलींचा छळ करणारा मुळशी पॅटर्न जो आहे तो समोर आलेला आहे। म्हणजे कुठंतरी मुलींच्या बाबतीत या मोठमोठ्या अगदी श्रीमंत घरात तिला दिलेलं होतं, श्रीमंत घरात पैसा असून सुद्धा तुम्ही मुलींना छळता, तुम्ही तिला त्रास देता। तिने अगदी जीव देऊपर्यंत तिला जे आहे ते त्यांनी त्रास दिला। एखाद्या आईवडिलांच्या पोटचं लेकरू गेल्यावर काय वेदना होतात ते त्यांच्या आईवडिलांना माहिती आहेत। मी महाराष्ट्र सरकारला विनंती करेन की ताबडतोब राजेंद्र हगवणे आणि जो वैष्णवी हगवणेंचा दीर आहे त्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे, तो सरेंडर नाही झाला पाहिजे। कारण मागच्या वेळी सुद्धा अजित पवार गटातलेच आपण जर बघितलं तर धनंजय मुंडेंच्या केसमध्ये वाल्मिक कराड हा सरेंडर झालेला होता, त्याला अटक झाली नव्हती। आज जरी सगळ्यांची हकालपट्टी झालेली असली तरी राजेंद्र हगवणेला ताबडतोब अटक झाली पाहिजे। सरेंडर झाली तर मग त्याला कुठलं तरी राजकीय आश्रय, त्यांची तीच इच्छा आहे की आता बाळ तर त्यांच्यापर्यंत आलं परंतु राजेंद्र हगवणे यांना अटक झाली पाहिजे, त्या दिराला अटक झाली पाहिजे। आणि माझं तर म्हणणं आहे की जशी आपण गुंडांची धिंड काढतो तशी आता हे त्रास देणारे मुलींना आत्महत्येला प्रवृत्त करणारी जी सगळे आहेत ना पोलीस कस्टडीत आहे, या सगळ्यांची धिंड काढा। म्हणजे अशी जी काही क्रूरता करण्याची हिंमत कुठल्या मुलीबरोबर करण्याची हिंमत कुठल्या सासरच्यांकडनं होणार नाही। ताबडतोब हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात गेलं पाहिजे, ताबडतोब निकाल आला पाहिजे आणि मला वाटतं की अशांना शिक्षा होणं गरजेचं आहे। हुंडाबळीच्या ज्या केसेस आहेत त्याच्यामध्ये लवकर निकाल लागत नाहीत, घेट जामीन असतो, त्याच्यामुळं सासरच्यांची हिंमत वाढत जाते आणि मुलीसुद्धा सहन करतात कारण आपल्याला तिथं संसार करायचा असतो। या प्रकरणात सुद्धा आपण बघितलं की तसंच झालेलं आहे आणि मुली सहन करत गेल्या, मुलीचा संसार कुठंतरी तुटू नये म्हणून आईवडिलांनी प्रयत्न केला, परंतु पैशासाठी हव्यास असलेली जी मंडळी ती बघायला मिळत आहेत। आणि मला पालकांनाही सगळ्यांना महाराष्ट्रातले आव्हान करायचं आहे, मुलीची सौदेबाजी करू नका। तुम्ही जेव्हा लग्न कराल मुलगी आणि नारळ त्या घरामध्ये द्या आणि मुलीला तसंच पाठवा। तुमच्याकडनं पैशाची अपेक्षा करणारे जर कुटुंब असेल तर तिथे आपल्या मुलीला काय सांभाळणार आहेत? त्यामुळे मुलीला तशाच पद्धतीनं द्या। हुंडाबळीचे कायदा आहे परंतु हुंडा अनेक कुटुंब देतं म्हणून ते सुरू राहिलेलं आहे आणि घेणारे तर मग भरपूरच आहेत। त्यामुळे हुंडाबळीच्या केसेस वाढत आहेत, हुंडा मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी प्रत्येक घरातनं पाऊल उचलणं गरजेचं आहे। आरोपी आहेत राजेंद्र हगवणे, ते अजूनही फरार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, त्यामुळे कुठेतरी राजकीय दबाव या केसवर आहे असं वाटतं का तुम्हाला? राजेंद्र हगवणेंनी ताबडतोब हजर झालं पाहिजे होतं। त्यांची हकालपट्टी सुद्धा जी काय त्यांच्या पदाधिकाऱ्यांची झाली, जेव्हा मीडियाचा रेटा, जनतेचा रेटा आणि या आईवडिलांचा आक्रोश झाल्यानंतर हकालपट्टी केली तुम्ही। आज 4 दिवस पूर्ण झालेत
बरं हकालपट्टी केली, आता ताबडतोब त्यांना अटक केली पाहिजे. जर ते सरेंडर झाले तर मात्र 100% त्यांना राजकीय आश्रय असणार आहे. महिला आयोग आहे आणि राजकीय नेत्यांचं इथून काही अंतरावर महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत, त्यांचं घर आहे. खरं त्यांनी इथे येणं अपेक्षित होतं, इतकी मोठी घटना घडली, मात्र अजूनही ते या ठिकाणी भेटी दिली नाही आणि 4-5 दिवसानंतर त्यांनी या घटनेची दखल घेतली. महिला आयोगाचं जे काम आहे ते महिलांना न्याय देण्याचं आहे. त्या खरं तर पदावर कुठलीही राजकीय व्यक्ती नसावी, कारण धनंजय मुंडेंचं प्रकरण आलं त्यावेळेला सुद्धा महिला आयोगाने पुढाकार नाही घेतला. जेव्हा जेव्हा त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी त्याच्यामध्ये दोषी असतात त्यावेळेला महिला आयोग फार उशिरा जागं होतं. आणि मला रुपाली चाकणकरांना एवढंच सांगायचं की आपल्या घरातली मुलगी आहे अशा पद्धतीनं न्याय द्या. कोण कुणाचा पदाधिकारी आहे, कोण कुठल्या पक्षाचा पदाधिकारी आहे हे सगळं बाजूला ठेवा. आपल्या घरातल्या लेकींवर सुद्धा ही वेळ येऊ शकते, त्यामुळं ताबडतोब त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. धन्यवाद. परंतु काय सांगाल, अशा घटना सातत्यानं होत आहेत. राजकीय आरोपी ज्या घटनेत येतात ती घटना अशी खूप उशिरा समोर येते आणि प्रमुख आरोपी जे फरार होतात. खरं तर राजकीय वरदहस्त किंवा राजकीय पार्श्वभूमी असलेली अशी अनेक कुटुंब आहेत की ती प्रकरणं बाहेर येत नाहीत. आता आज वैष्णवी हगवणेंच्या आईवडिलांनी आक्रोश केला, ही क्रूरता समोर आली, तिच्या अंगावर व्रण आपण बघायला मिळाले, त्यामुळे या घटना समोर आल्या. परंतु असे आरोपी फरार होणं किंवा असे आरोपी जे सरेंडर होतात यांना राजकीय राजाश्रय असतं. कारण आपण अनेक केसेसमध्ये बघितलंय जे कुठल्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतात ते लवकर अटक होत नाहीत. अनेक स्क्वॉड म्हणजे पोलिसांनी सांगितलं आम्ही अनेक पथकं पाठवली आहेत, परत गुंडा स्क्वॉड जो काय अँटी गुंडा स्क्वॉड ते मग ते सापडत का नाहीत आरोपी, सरेंडर का होतात? म्हणजे कुठलं तरी राजकीय आश्रय असल्याशिवाय हे शक्य नाही. मला अजितदादांना सांगायचे की अजितदादा तुमच्याकडे महाराष्ट्र हा सकारात्मकतेने बघतो, तुम्ही फार चांगले नेते म्हणून ओळखलं जाता, पण राजेंद्र हगवणेंची हकालपट्टी केली पण ताबडतोब अटक करून त्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम आता तुम्ही केलं तर लोकांचा तुमच्यावर विश्वास राहील. पोलिसांचा हलगर्जीपणा दिसतो का? कारण घटना पोलिसांचा 100% हलगर्जीपणा आहे. जर नवरा सासू ननंद अटकेत आहेत तर अजूनही जो पक्षाचे जे कोणी ज्येष्ठ नेते होते राजेंद्र हगवणे, याच्या आधी त्यांनी राष्ट्रवादीत काम केलेलं आहे, जेव्हा 2 राष्ट्रवादी एकत्र होत्या तेव्हाही काम केलेलं आहे. मग हेच कसे काय फरार झाले? मग ह्यांना कुणी लपवलंय का? कुठल्या राजकीय नेत्याच्या फार्म हाऊसवर आहेत का? त्यांना सगळ्या पथकामार्फत शोधा आणि त्याला अटक करा. अजून एक त्यातलं जे छोटं बाळ होतं ते देखील अनेक दिवसांपासून बेपत्ता होतं, म्हणजे त्याचा पुढेच पत्ता लागत नव्हता. त्यामुळे पोलीस नेमकं करतायत काय, शोधतायत काय? कारण बाळ कुठे सापडत. दरम्यान तृप्ती देसाई कसपटे कुटुंबियांच्या भेटीला जाऊन पोहोचल्या होत्या आणि यावेळी त्यांनी पोलिसांवर सुद्धा आरोप केलेले आहेत. पोलिसांचा हलगर्जीपणा होतोय असं तृप्ती देसाई यांनी म्हटलेलं आहे. हुंडामुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असं तृप्ती देसाई म्हणताय. त्याचबरोबर अजित पवार यांना सुद्धा त्यांनी विनंती केलेली आहे, आवाहन केलेलं आहे. हगवणेंना ताबडतोब अटक करा आणि त्यांची भर रस्त्यात जी आहे ती त्या सगळ्यांची धिंड काढा. दरम्यान आरोपींची भर रस्त्यात धिंड काढा असं वक्तव्य आता तृप्ती देसाई यांनी केलेलं आहे. हगवणेंच्या मुसक्या आवळण्याचं काम करा आणि त्याचबरोबर लवकरात लवकर त्यांना अटक करा अशी मागणी आता होताना दिसते.